प्रयत्न केली जाईल सुरुवात. थँक्यू सो मच. धन्यवाद पाटील सर. जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळेल. एकाच गावातील दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. केदारनाथ 11 आणि त्यांना फाईट करते टीम नेवरे 11. दोन संघादरम्यान चालू असलेलं आहे घमासान. या दरम्यान पुढे सरसावत चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषा पल्ल्याड. 6 धाब्यांसाठी षटकार. चांगला अगदी पायाच्या बुंद्यात चेंडू टाकलाय आणि चारी मुंड्या छेद केलंय ते षटकार खेचणाऱ्या फलंदाज अर्थात निलेश निमसेला. या दरम्यान जबरदस्त फटका धावत होऊ शकतो फलंदाज, परंतु निश्चितच पंचांचं डिसिजन फेटाळलंय पंचांनी. एक धाव मात्र चौथी धाव काढण्यात यश संपादन केलंय ते फलंदाजानं. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 7च्या घरामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे ते नेवरे 11 टीमचं. समोर एक बाईक उभी आहे, त्यांना ती बाईक कोणाची असेल ती जरा साईडला घ्यायचे. ती बाईक जरा काढा. आयोजकांना विनंती असेल आपण ती बाईक काढायचे. या चेंडूवर सुद्धा कुठली धाव मिळत नाहीये. षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक केवळ 7 धावा. प्रयत्न असे करा की हरलेल्या मैदानात तुम्ही कधी जिंकलात हे तुम्हाला सुद्धा समजलं नाही पाहिजे. म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा निश्चितच फलंदाजी करणाऱ्या टीम अर्थातच केदारनाथ 11 संघाला करावी लागेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. निकराची झुंज निश्चितच द्यावी लागेल, कारण सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी चांगली करावी लागेल. समीकरण असेल 18 चेंडू मध्ये अजूनही 33 धाब्यांची आवश्यकता असेल. विजयास नवीन गोलंदाज स्वप्नील येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज असेल. दोन्ही गावातील संघ खेळत आहेत आणि निश्चितच दोन्ही फलंदाज असेल गोलंदाज असेल दोन्ही गावातीलच खेळाडू आहेत, त्याच्यामुळे निश्चितच हेबेदाबे आहे. निश्चितच माहिती असणार कुठला फलंदाज कशा प्रकारे खेळतो, कुठला गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे सर्व माहीत असणार. त्याच्यामुळे निश्चितच खेळ पाहण्याजोग्या असेल. स्वप्नील गोलंदाजीसाठी येतोय. निलेश नेमसे स्ट्राईकला असेल. विकेट किपरने थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर 22ची 1 आणि
वाईटची एक 2 धावा मात्र मिळत आहेत. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकत आहे, 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल, कारण दोन्ही एकाच गावातील टीम खेळत आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत कर्णधाराची बाईट आम्ही घेतली होती. दोन्ही कर्णधारांनी आपलं मत व्यक्त केलं होतं की दोन्ही आम्ही एकाच गावातील खेळाडू आहेत, त्याच्यामुळे निश्चितच मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीने सामना रंगतोय. परंतु निश्चितच मैदानामध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय ते शेवटच्या षटकामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मात्र चांगली करतोय या षटकामध्ये स्वप्नील. पहिला चेंडू मात्र वाईड हाताळला होता, दुसरा चेंडू मात्र चांगला हाताळलाय गोलंदाजानं. चांगला फटका मारलाय, झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय तिथे. एकच धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु चांगलं थ्रोफेकी पाहायला मिळाली, अचूक थ्रोफेकी आणि थांबवलंय निलेश निमशेनं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10च्या घरामध्ये. निलेश निमसे बरंच काही अवलंबून असेल या फलंदाजावरती, कारण एक षटकार खेचलाय, चांगली फलंदाजी करतोय, परंतु समोरच्या फलंदाज शिवाजीकडनं त्याला साथ पाहिजे तशी मिळत नाहीये. बॅट बदलली जाते, निश्चितच बॅट बदलली तर निश्चितच आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न असेल शिवाजीकडनं सुद्धा, कारण आक्रमक फटक्यांची नितांत गरज आहे ती केदारनाथ 11 संघाला. निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर. या दरम्यान पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न निलेश निमसेचा फसलाय आणि निलेश निमसे माघारी परततोय. निलेश निमसे केला गेला, परंतु तो अयशस्वी ठरलाय आणि स्वस्तात तंबूत परतलाय. नवीन फलंदाज साईल आलाय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 10 या धावसंख्येवरती पहिला गडी गमावलाय तो केदारनाथ 11 संघानं. नेवरे 11 संघ मात्र चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज स्वप्नील आणि 10 धावांवर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो केदार. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, डीप मिड विकेटला क्लिअर केलाय आणि चेंडूला फेकून दिलं. षटकार, कडक षटकार. स्कोर कार्डला आकार मिळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16च्या घरामध्ये, एक गडी बाद 16. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक, वाईड यॉर्कर हाताळलाय गोलंदाज स्वप्नीलला. चांगलं कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून केलं गेलं आणि फलंदाजाला मात्र थांबवलंय. साहिलनं एक षटकार खेचला होता, परंतु पुढचा चेंडू मात्र सुरेख हाताळलाय गोलंदाज स्वप्नीलला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. अजूनही 24 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाबेने स्कोर कार्ड पोहोचलं ते 17च्या घरामध्ये. षटक मात्र संपलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि स्कोर कार्ड एक गडी बाद 17.
प्रत्येक षटकारासाठी गुड्डू शेट यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइस लावलं गेलंय. निश्चितच कॅश प्राइस लावल्यानंतर फलंदाजाला एक सुवर्ण संधी प्राप्त झाले. त्या सुवर्ण संधीचं मात्र सोनं करावं लागेल, कारण षटकार चौकारांची नितांत गरज आहे. ते षटकार चौकार येतील का? कारण गुड्डू शेट यांनी 300 रुपयाचं कॅश प्राइस लावलंय. या दरम्यान कॅश प्राइस लावल्या षटकार वसूल केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं एक उत्तुंग दर्जेदार षटकार. षटकाराने मात्र समीकरण थोडस चेंज होताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते तेबीच्या घरामध्ये. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला या चेंडूवरती. आता मात्र समीकरण असेल अजूनही 17 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार पाहायला मिळते, परंतु वार पे पलटवार चेंडूने करामत गोलंदाजाने करून दाखवले आणि पुढच्या चेंडूवर विकेट काढले. षटकार ठोकल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. संधी असेल डीजेला. मात्र माघारी परतलाय. साहिल कडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो केदारनाथ 11 संघाला, परंतु ते अपेक्षांचं ओझ दुसरा एक बॅक टू बॅक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साहिलचा फसला आणि सोपा झेल देऊन माघारी परतलाय साहिल. नवीन फलंदाज अमोल आलाय. अमोल फलंदाजी करतोय आणि दुसरा अमोल मात्र समालोचन करतोय. अमोल निमसे आणि अमोल फलंदाजीसाठी उतरलाय. निश्चितच अमोलकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या केदारनाथ 11 संघाकडनं. गोलंदाजी मात्र सुरेख होताना पाहायला मिळते. एक षटकार खेचल्यानंतर केतनचं मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आणि पुढच्या चेंडूवर विकेट काढण्यात यश संपादन केलंय ते केतन. डावखोरे हाताचा फलंदाज अमोल गाड घेतोय आणि सज्ज होतोय फलंदाजीसाठी. निश्चितच डावखोरे हाताचे फलंदाज नेहमीच घातक ठरताना आपण पाहिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो. सध्या भावेश पवार चांगला खेळतोय निश्चितच ISPL मध्ये. या दरम्यान फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पाहिजे तसा समाचार काही घेता आला नाहीये, परंतु डीपला शतरक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय अमोलचा आणि 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर काढल्यात त्या अमोलला. 2 धावेनं आपलं खातं अकाउंट ओपन केलंय ते अमोलला आणि 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 25च्या घरामध्ये. अजूनही 15 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. सामना मात्र रंगताना पाहायला मिळत आहे. एकाच गावातील 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये झुंजताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कोणी जिंकला तरी गाव मात्र निश्चितच जिंकणार आहे. या दरम्यान फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी लो होता चेंडू आणि तो मात्र झेल घेण्यापासून थोडस अडथळा निर्माण झाला आणि झेल मात्र परावर्तित करता आलं नाही ते गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज या षटकामध्ये. केतन टिचून मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर पुढचे चेंडू मात्र सुरेख हाताळत फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा पाहिजे तसे ट्रीटमेंट देता आले नाही. डीपला शतरक्षक तैनात असेल. एकच धाव मिळते ती अमोलला. एका धावेने स्कोर कार्ड पोहोचलंय ते 26च्या घरामध्ये. अजूनही 14 धावेंची गरज असेल विजयासाठी. चला स्पीडअप करा. एका चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये बाकी असेल. 7 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज असेल केदारनाथ 11 संघाला. नेवरे संघ, नेवरे 11 शतरक्षण करते. नेवरे 11 संघ आणि केदारनाथ 11 फलंदाजी करतोय. केतन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शिवाजी स्ट्राईकला खेळतोय
निश्चितच जबाबदारी असेल शिवाजीवरती. सलामीला आलाय. या दरम्यान बॅट आणि चेंडू मध्ये चांगलं मिलाप पाहायला मिळाला आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफच्या दिशेनं. एक षटकार, दर्जेदार षटकार. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं या फटक्यामध्ये आणि चेंडूला हवाई सफर करत असताना पाहायला मिळाला चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने एक उत्तुंग षटकार खेचलाय फलंदाजांना. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळालंय. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. षटकाराने कमबॅक करून दिलंय ते फलंदाजानं. शिवाजीनं आपल्या संघाला विजयाचा समीप घेऊन जाताना पाहायला मिळतो तो फलंदाज. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. सहा चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. सामना मात्र रोमहर्षक होताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या षटकापर्यंत वरचढ ठरताना पाहायला मिळत होती ती टीम नेवरे 11, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर काहीशी बॅकफुटला ढकलले गेली नेवरे 11 आणि कमबॅक होताना पाहायला मिळतंय ते केदारनाथ 11 संघाचं. शेवटचं षटक घेऊन जाईल गोलंदाज सुरेंद्र आणि सामोरं जाईल फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज अमोल. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. सामना मात्र हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, चुरशीचा सामना. दोन्ही संघ एकाच गावातील, परंतु गावाचा विजय निश्चितच होताना पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोलंदाज सुरेंद्र. सामोरं जाईल फलंदाज अमोल. या दरम्यान पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्टम पूल केलाय चेंडूला. वन बाउंड चेंडू सीमा रेषा पल्ल्या लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. पाच चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. सोपं समीकरण होताना पाहायला मिळत आहे ते केदारनाथ 11 संघाच्या बाजूने. अमोलने पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार आणि चौकाराने मात्र समीकरण सोपं होताना पाहायला मिळतंय काहीस केदारनाथ 11 संघाच्या बाजूने. सुरेंद्रवर पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला अमोलच्या माध्यमातून. अमोल चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 धावांवर खेळतोय अमोल. पंच निश्चितच आमच्याकडे वळतायत, निर्देशित करतायत, वाईट चेंडू घोषित करतायत. एका धाब्याची मात्र भर पडताना पाहायला मिळते. समीकरण असेल 3 धाब्यांची गरज. 5 चेंडू 3 धाब्यांची गरज. सुरेंद्रला मात्र इथून टिचून मारा करावा लागेल, भेदक मारा करावा लागेल. या दरम्यान बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवून दिले लॉंग ऑन, सीमा रेषा पार चौकार आणि विजय संपादन केले ते केदारनाथ 11 संघानं. हार्ड अँड टफ लक टीम नेवरे 11. आपण सुद्धा चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या क्षणाला आपल्याला अपयश आलं. इथं मात्र गावाचा विजय झालाय, गाव इथे जिंकलंय. आणि चौथ्या नंबरवरती येऊन बॅटिंग मध्ये आपला क्लास दाखवला या टीमचा प्रमुख सरपंच, या टीम